Hello friends, in last lectures we have studied the grammar and today we are going to start that is the an encounter of a special kind. हा एक लेसन सेकंड लेसन आपण स्टार्ट केलेला आहे मागच्या वेळेला एक दोन पॅराग्राफ झालेले आहेत आणि त्याच्यानंतर आपण आपल्याला लागणाऱ्या गोष्टी ग्रामरच्या घेतल्या होत्या. आता आज आपण स्टार्ट करतोय बाय अन एनकाउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. एनकाउंटर मीन्स व्हिजिट भेट. एनकाउंटरचा अर्थ तसा भेटत आहे व्हिजिट म्हणजे आपण जाऊन भेट देतो ना त्याला व्हिजिट म्हणतात आणि एनकाउंटर म्हणजे अचानक भेट झाली म्हणजे अनएक्सपेक्टेड व्हिजिट म्हणजे थोडक्यात एखाद्याची जर भेट झाली एखादा जर आपल्याला अपेक्षित नसताना सुद्धा भेटला तर त्याला एनकाउंटर असं म्हणायचं. तर या लेखकांना एक स्पेशल काय खास प्रकारची कोणाची भेट झालेली आहे ते इथं आपल्याला या लेसनमध्ये बघायचं आहे. दोन पॅराग्राफ पाहिले. थर्ड पॅराग्राफमध्ये आपण स्टार्ट करतोय. After a hearty lunch, my parents and my younger sister lay down for an afternoon nap, and I settled down with a story. आता इंग्लिशचा लेसन म्हटलं की इंग्लिशचं पुस्तक पुढे असलं पाहिजे तुमच्या. अँड आफ्टर अ हार्टी लंच. हार्टी म्हणजे मनसोक्त. HEARTY. हार्टी मीन्स मनसोक्त म्हणजे अतिशय मनपूर्वक पोट भरून जेवण. हार्टी लंचचा अर्थ काय सफिशियंट अँड होलसम. मनसोक्त अशा प्रकारचं जेवण केलं. सफिशियंट मनसोक्त जेवण केल्यानंतर आमच्या घरातले माझी यंगर सिस्टर म्हणजे लहान बहीण अँड माझे पेरेंट्स दुपारची आफ्टरनून नॅप याचा अर्थ दुपारच्या डुलकी घेण्यासाठी म्हणजे दुपारी झोपण्यासाठी आपल्या बेडरूममध्ये गेलेले. आफ्टर अ हार्टी लंच माय पेरेंट्स अँड माय सिस्टर ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप अँड आय सेटल्ड डाऊन विथ द स्टोरी बुक. आय सेटल्ड डाऊन विथ स्टोरी बुक. ओके, असे वाक्य. आता ह्या वाक्याचा टेन्स आपलं जर ओळखा सांगितलं. मी काय केलं आय सेटल डाऊन स्टोरी बुक म्हणजे मी एक कथेचं पुस्तक घेऊन वाचत बसलो. दुपारची वेळ आहे, सगळे छान भरपूर जेवलेले आहेत, घरातली सगळी मंडळी आणि झोपी गेलेली आहेत आणि मी मात्र झोपलो नाही. मी मात्र काय करत होतो तर एक स्टोरी बुक वाचत होतो. आता ह्या वाक्याचा टेन्स काय आहे मला विचारते. आयडेंटिफाय टेन्स. आता टेन्स काय आहे वाक्याचा, या सेंटेन्सचा टेन्स काय आहे तर तो टेन्स आहे सिंपल पास्ट टेन्स. का लक्षात आलं का बा. सेटल्ड हा V2 आहे. सेटल्ड काय आहे V2. इथं ऑक्झिलरी व्हर्ब आहे का नाही म्हणजे याचा अर्थ याचा आन्सर काय आहे सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स. आता सेटल्ड डाऊन विथ स्टोरी बुक. आता स्टोरी बुकच्या अगोदर विथ आला हा प्रोनाउन प्रेपोजिशन. हा स्टोरी बुक जो आहे स्टोरी बुकच्या अगोदर काय आला विथ. विथ हे काय आहे विथ प्रेपोजिशन. शब्दयोगी अव्यय. आलं लक्षात. हे शब्दयोगी अव्यय आहे आणि हे V2 क्रियापदाचे दुसरे रूप आणि हा सब्जेक्ट. आता इथं विचार व्हॉट सेटल डाऊन तर डाऊन विथ अ स्टोरी बुक म्हणजे कशाच्या कर्ममीठ काय वाचत बसला होता तर पुस्तक वाचत बसला. तर लेखक काय केले होते तर पुस्तक वाचत दुपारच्या वेळी बसलेले होते. आता याच्या पुढे जाऊ. हे ग्रामरचा पार्ट तर मी लिहिलेला आहे पार्ट तर लिहून घ्यायचा स्टडी करत. ओके. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर द रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. आणि दुपारची शांत वेळ होती आणि ह्या शांत वेळी खरं म्हणजे आपणाला वातावरणही छान होतं आणि ॲडव्हेंचर स्टोरी वाचण्याचं वातावरण होतं. ॲडव्हेंचर म्हणजे साहसी कथा वाचण्याचं दुपारची वेळ शांत होती. The silence was occasionally broken by the sound of my family snoring, the intermittent chirping of the house sparrows, the harsh cawing of the crow, and the shrill call of the kite flying
हाय अबाव द ग्राउंड. आता त्यावेळेला जेव्हा लेखक दुपारच्या वेळी स्टोरी बुक वाचत होते तेव्हा कोणकोणते आवाज येत होते याची थोडीशी माहिती दिलेली आहे. विच साऊंड्स वेअर देअर, कोणते साऊंड्स होते तर घरातील मंडळी जी झोपलेली होती त्यांच्या घोरण्याचा आवाज, स्नोरिंग, SNORING, SNORING, स्नोरिंग मीन्स घोरणे. तुम्हाला माहिती आहे घोरणे, तर घोरण्याचा आवाज येत होता. त्या आवाजाने थोडं यांच्या ही जी वाचत असताना थोडं डिस्टर्ब होत होता. इंटरमिटंट चिर्पिंग ऑफ द हाऊस स्पॅरो, इंटरमिटंट, INTRMITTENT, इंटरमिटंट म्हणजे अधूनमधून, अधूनमधून म्हणजे अधूनमधून काही चिर्पिंग स्पॅरोज म्हणजे चिवचिवाट करणाऱ्या ज्या हाऊस स्पॅरोज होत्या, आपल्या आसपास असणाऱ्या ज्या चिमण्या होत्या त्या चिमण्याचा आवाज येत होता. म्हणजे घरातल्या घरांच्या स्नोरिंगचा आवाज येत होता. चिमण्यांचा चिवचिवाट होता, चिवचिवाट ऐकू येत होता. अँड हार्श काविंग ऑफ द क्रो अँड द श्रील कॉल ऑफ द काईट फ्लाइंग अबाव द ग्राउंड. म्हणजे काविंग म्हणजे कावळ्याचा आवाज, CAWING, काविंग मीन्स कावळ्याचा आवाज, कावळ्याचा आवाज, काव नाही, काव करणे, तसं कावळ्याचा आवाज, त्याला आपण काव असं म्हणतो. कावळ्याचा आवाज येत होता. नंतर श्रील कॉल ऑफ काईट फ्लाइंग, आणि कर्कश, काईट म्हणजे पतंग, काईट मीन्स पतंग पक्षी, पक्षाचा श्रील, श्रील म्हणजे कर्कश, म्हणजे एवढे आवाज होते. म्हणजे पतंग पक्षाचा कर्कश आवाज येत होता, कावळ्याचा काविंग आवाज येत होता, आणि घरातल्यांचा घोरण्याचा आवाज येत होता, आणि चिमण्यांचा अधूनमधून आवाज येत होता. चिमण्यांचा चिवचिवाट, चिर्पिंग म्हणतात त्याला. काय म्हणतात? चिर्पिंग म्हणजे चिवचिवाट, म्हणजे चिमण्यांचा चिवचिवाट, पतंग पक्ष्यांचा श्रील कर्कश आवाज, आणि कावळ्यांचा काविंग, आणि घरातल्यांचा स्नोरिंगचा, एवढे आवाज. तर त्या जेव्हा लेखक कथेचं पुस्तक वाचत बसले होते तेव्हा एवढे आवाज त्यांना ऐकायला येत होते. ओके. आणि त्यामुळे त्यांना थोडासा डिस्टर्ब वाटत होता, पण ते इतके एवढे त्या वाचण्यामध्ये गुंग होते की त्यांना ह्या गोष्टींचा सुद्धा एवढा त्रास वाटला नाही. मिनिट्स टिक्ड बाय, काही मिनिटं निघून गेली. मिनिट्स टिक्ड बाय, I became deeply absorbed in my book. Deeply absorbed in book. मी माझ्या पुस्तकामध्ये डीपली ॲब्सॉर्ब्ड झालो. डीपली ॲब्सॉर्ब्ड झालो म्हणजे गुंग झालो, गुंग होणे. म्हणजे पुस्तक वाचण्यामध्ये मी एवढा गुंग झालो ना की मला ह्या सगळ्या गोष्टीचा काहीही त्रास वाटला नाही. Suddenly I heard the group of the street dogs barking furiously in the distance. आणि तेवढ्यातच माझ्या लक्षात आलं की कुत्र्यांचा ग्रुप, हर्ड मीन्स ग्रुप, हर्ड. सडनली आय हर्ड द ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स. मी ऐकलं की भटक्या कुत्र्यांचा एक समूह मोठ्याने ओरडत होता, काही अंतरावर मोठ्याने ओरडत होता. सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट, सिंपल पास्ट टेन्स. आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. काही अंतरावर कुत्र्यांचा एक समूह अतिशय मोठमोठ्यांनी ओरडत होता, दंगा करत होता, हे मला ऐकायला, आणि त्यामुळे माझी वाचण्याचं जो काही कंटिन्युटी होती ती तुटली. I chose to ignore the commotion, thinking that the pack of the dogs might have cornered the hapless pig. मी थोडंसं विचार केला, जाऊ तिकडं, काय करायचं आपल्याला, हा दंगा कशाचा असेल, कमोशन, नॉईज, दंगा,
हा या दंग्याकडे दुर्लक्ष करायचं मी ठरवलं. का म्हणून ठरवलं की एखाद्या कुत्र्याचा जो समूह आहे ते एखाद्या पीकच्या पाठीमागं, हॅपलेस पीक म्हणजे एखाद्या दुर्दैवी, हॅपलेस HAPLESS अनफॉर्च्युनेट, दुर्दैवी कुत्र्याच्या पाठीमागं लागला असेल. ती कुत्रीच्या दुर्दैवी पीकच्या म्हणजे डुकराच्या, पीक म्हणजे डुक्कर, एखाद्या कुत्र्याचा जो समूह जो आहे ते एखाद्या डुकराचा पाठलाग करत असतील असं मला वाटलं आणि म्हणून मी त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं. जाऊ तिकडे, काय करायचं आपल्याला, ते कुत्री काय करत असतील तर त्या डुकराचा पाठलाग करत असतील, त्यामुळे ओरडत असतील असं मला वाटलं, म्हणून मी त्याच्याकडे काय केलं, इग्नोर केलं. इग्नोर करणे, दुर्लक्ष करणे. इग्नोर, दुर्लक्ष केलं. But soon the barking becomes louder and more aggressive, and the alarmed cawing of the flock of the crows added to the cacophony. आणि थोड्या वेळ मी दुर्लक्ष केल्यानंतर आणखी त्या थोड्या वेळाने काय झालं तर तो आवाज मोठा होत गेला. कुणाचा? कुत्र्यांचा ओरडण्याचा जो आवाज आहे, भुंकण्याचा आवाज आहे, दंगा करण्याचा जो आवाज आहे तो मोठाच होत गेला. आणि त्यात आणखीन आवाजामध्ये कुणाचा आवाज तर कॅकाफोनी म्हणजे लाऊड हार्श नॉइज ऑफ द काऊज. कॅकाफोनी मीन्स कावळ्यांचा कर्कश आवाज वाटला गेला, मी त्याच्यामध्ये मिसळला गेला आणि जास्त दंगा वाटू लागला. कुत्री भुंकायला लागलेले आहेत, कुत्री कसे तरी पाठीमागे लागलेले आहेत, ओरडायला लागलेले आहेत मोठमोठे, आणि त्यामध्ये या कावळ्यांचा सुद्धा कर्कश आवाज जो आहे, कर्कश आवाज त्यात ऍड झाला. कॅकाफोनी, कॅकोफोनी, CACOPHONY मीन्स कावळ्यांचा कर्कश आवाज, कावळ्यांचा कर्कश आवाज. आणि हा जो कावळ्यांचा कर्कश आवाज जो आहे, हा कर्कश आवाज मला तिथं ऐकायला आला, मोठा आवाज वाढला. त्यामुळे मी काय आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर, आणि माझ्या लक्षात आलं की तो आवाज अगदी जवळ यायला लागलाय, माझ्याकडे जवळ यायला लागलेला आहे, हे माझ्या लक्षात यायला लागलं. क्युरियासिटी, थोडी उत्सुकता दाटले. गॉट द बेटर ऑफ मी, आणि माझ्या मनामध्ये उत्सुकता. गॉट द बेटर ऑफ means overpowered म्हणजे उत्सुकता, म्हणजे मनामध्ये उत्सुकता निर्माण झाली. आता एवढं दंगा व्हायला लागलेला, काय बरं चाललं असेल, काय झालं असेल, काय एवढा दंगा चाललेला आहे, हे मात्र माझ्या डोक्यात आलं. आणि ही उत्सुकता काय मात्र मला गप्प बसून देईना. म्हणून लिव्हिंग द बुक असाइड, मी आता पुस्तक बाजूला ठेवलं. लिव्हिंग द बुक असाइड, लिव्हिंग LEAVING बाजूला ठेवलं, असाइड मी बाजूला. आय रश्ड टू द व्हरांडा टू सी व्हॉट वॉज गोइंग ऑन, आणि मी व्हरांड्याच्या दिशेने गेलो. वरांड्यात म्हणजे घराच्या पुढे जी गॅलरी असते त्या वरांड्यात गेलो आणि बघितलं काय चाललंय, कशासाठी हा दंगा चालू आहे हे बघण्यासाठी मी त्या वरांड्यामध्ये गेलो आणि बघितलं. आता हे वाक्य जे आहे की नाही, लिव्हिंग द बुक, बघा लक्ष द्या, लिव्हिंग द बुक असाइड, I rushed to the veranda. आता हा मराठी वर्ड आहे, फरांडा हा जो आहे ना मराठी वर्ड. आता हे जे वाक्य, हे जे प्रकार केलेलं आहे ना, हे जे सिंपल सेंटेन्स आहे, लक्षात घ्या. हे दिलेलं सिंपल, हे जे आहे ते सिंपल सेंटेन्स आहे, लक्षात घ्या. अजून शिकवायचं तुम्हाला, ते सिंपल आहे. सिंपल सेंटेन्स. वाक्याचे 3 प्रकार, सिंपल, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स. सिंपल, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स. अजून शिकवायचं आहे, पाठ तरी सुद्धा इथं आले म्हणून सांगतो. याचं कंपाऊंड करायला विचारतात. याचं काय करायला विचारतात? कंपाऊंड. अतिशय सिंपल थिंग आहे, लक्षात घ्या. काय करायचं, हा या वाक्यामध्ये हा कर्ता आहे, कर्त्याचं प्रोनाउन आहे, ते उचलून काय करायचं, इथं घ्यायचं आणि याचं पास्ट टेन्स करायचं. आय
बघा आय ह्याचा पास्ट टेन्स, लिव्हचा पास्ट टेन्स लेफ्ट, LEFT. बघा हा नेहमी लक्षात ठेवा, सिम्पलचं कंपाऊंड करायचं असेल तर इथं जो असतो तो प्रोनाऊन असेल किंवा एखादा नाऊन असेल तो उचलायचा आणि सुरुवातीला घ्यायचा. आणि याचा पास्ट टेन्स करा, आय लेफ्ट द बुक असाइड आणि इथं अँड ठेवायचं. या ठिकाणी काय ठेवायचं, अँड रश्ड टू द फरांडा. समजलं? ह्याला म्हणायचं कंपाऊंड सेंटेन्स. सिम्पल सेंटेन्सचं कंपाऊंड सेंटेन्समध्ये आपण कन्व्हर्शन केलं. काय केलं तुमच्या लक्षात आलं असेल, ते जो दुसऱ्या तिथं जे मध्ये कॉम्याच्या नंतर, थोडक्यात कॉम्याच्या नंतर जे काय प्रोनाऊन किंवा नाऊन असतं ते उचलायचं. नाऊन बी असू शकते इथं, नाऊन प्रोनाऊन असं इथं ठेवायचं. याचा पास्ट टेन्स करायचा, लिव्हचं लेफ्ट, ING काढून गेला आणि इथं आयच्या ठिकाणी अँड ठेवला, बस. बाकी काहीही केलं नाही. ह्याला म्हणायचं कंपाऊंड सेंटेन्स करणे. समजलं का? म्हणजे याचा अर्थ मी पुस्तक बाजूला ठेवले आणि वरांड्याकडे गेलो, दोन सेपरेट वाक्य झाली, सेपरेट झाली अँड सेपरेट केली म्हणून त्याला कंपाऊंड म्हणायचं. जसं आपण दोन प्लॉट सेपरेट करण्याचे मध्ये कंपाऊंड घालतो, तसं अँड कंपाऊंड घातलं म्हणून कंपाऊंड सेंटेन्स. आणि हे अँड काढून माघारी गेलो म्हणून हे सिम्पल, म्हणजे दोन वाक्याचं एक वाक्य. ते आपण शिकणार आहोत तेव्हा आता थोडंसं लक्षात ठेवा. I glanced toward the roof of the clubhouse and saw something horrible. मी ग्लान्स म्हणजे कटाक्ष टाकला, इकडे तिकडे पाहिलं काय होतंय म्हणून, आणि मी क्लब हाऊसच्या छताकडे पाहिले आणि मला काहीतरी समथिंग हॉरिबल, काहीतरी भयानक दिसलं. काय दिसलं? What he see? What writer see? A big male langur. Apparently, the leader of the group was holding a baby langur in his hand and mercilessly beating it all over the definite intent to kill. त्यांनी पाहिलं की एक मोठा लंगर म्हणजे माकड, लंगर मीन्स मेल म्हणजे नर माकड. थोडक्यात नर माकड जे होता, मोठाच्या मोठा नर माकड, त्या क्लब हाऊसच्या छतावर बसून त्याच्या हातामध्ये एक छोटं बेबी लंगर होतं, माकडाचं पिल्लू होतं, आणि ते निर्दयीपणे त्याला मारत होतं. तो जो काय मेल लंगर होता ना, तो मेल लंगर काय करत होता, म्हणजे नर माकड काय करत होतं, त्या छोट्या माकडाला निर्दयीपणे मारत होतं. असं मारत होतं की जणू काय ते त्याला मारूनच टाकणार, इतक्या मर्सिलेसली म्हणजे निर्दयीपणे मारत होतं. द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी, त्या बेबीची जी असहाय्य आई होती जवळच होती. अँड other lesser members of the लंगर group were scattered on the roof of the building nearby watching the baby being killed. आणि ते नर माकड त्या पिलाला मारत होते. त्याची आई सुद्धा हताश होऊन त्या कृतीकडे पाहत होती. त्या ग्रुपमधले काही मेंबर सुद्धा तिथं होते. सगळेजण इतस्ततः त्या बिल्डिंगवर दूर बसले होते. म्हणजे बहुतेक त्या मेल लंगरला घाबरत होते सगळे, त्याच्या नर माकडाला सगळे घाबरत होते. असा त्याचा अर्थ बहुतेक तो नर माकड जो आहे, तो नर माकड त्या ग्रुपचा लीडर असावा आणि त्या बेबी लंगरला ते मारत होते. आता का मारत होते तर त्याचं कारण त्यांना रिकॉल झालं. आय रिकॉल्ड द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लॅन अकॉर्डिंग टू विच द डॉमिनंट मेल युजली डज नॉट अलाव अनादर मेल बेबी और अडल्ट टू सर्वाइव्ह विदिन इट्स ग्रुप. त्यांना त्या माकडाच्या ग्रुपमधली एक त्यांची जी काही प्रथा होती, ती प्रथा, क्लॅन म्हणजे क्लॅनचा अर्थ वंश, CLAN, क्लॅन मीन्स वंश, कुळ, म्हणजे त्यांच्या वंशामध्ये एकच, त्या ग्रुपमध्ये एकच मेल पाहिजे. नवीन जर मेल जर असेल तर त्या मारून टाकला जातो. डॉमिनंट म्हणजे प्रभाव, डॉमिनंटचा अर्थ प्रभाव, म्हणजे त्या माकडाला त्या ग्रुपमध्ये राज्य फक्त एकाच नराचं असतं. जर त्या एखाद्या मादीनं जर नराला जन्म दिला तर त्या नराला त्या ग्रुपमध्ये राहायचा अधिकार नाही. एक तर त्याला हाकलून दिलं जातं, नाही तर त्याला मारून टाकलं जातं. अशा पद्धतीनं ही त्या माकडांच्या या ग्रुपमधली ही प्रथा होती. आणि ती प्रथा असल्यामुळे बहुतेक त्या बेबी लंगरला ते नर काय करत होता,
मारत होता, जेणेकरून त्याला मारूनच टाकणार होता. असं हे लेखकाला आठवलं आणि ती प्रथा त्याच्या लक्षात आली. इथपर्यंतचा भाग आज पाहू, राहिलेला भाग उद्याच्या लेक्चरमध्ये व्हिडिओमध्ये बघता येईल. ही ग्रामरची वाक्य मात्र तुम्ही लिहून ठेवत चला.